एव्हरीवन आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक स्पेशल अशी रेसिपी त्याला म्हणतात हक्का नूडल्स आणि जे की नॉर्मली आपल्या घरामध्ये बनले जातात. परंतु या हक्का नूडल्सची खासियत ही आहे की यामध्ये मी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या नूडल्सपासून जे मार्केटमध्ये मिळतात चाऊमिन तसे मी बनवणार आहे आणि याची टेस्ट सेम तशीच असेल जसं की मार्केटमध्ये मिळते. यामध्ये कुणीही म्हणणार नाही खाल्ल्यानंतर की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या नूडल्सपासून हे बनवलेलं आहे. सो हे खायलाही खूप हेल्दी आणि टेस्टी आहे. जसं मार्केटची चव असते तशीच चव या नूडल्सला येते. चला तर मग बघूया आपण कशी बनवायची. तर यामध्ये मी घेतलेलं आहे तेल. कढाईमध्ये तेल घातलं आहे 2 टेबलस्पून. त्यानंतर मी घालत आहे कांदा. कांद्याचे लंबे काप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याला 1 मिनिट परतवल्यानंतर त्यामध्ये जाईल कढीपत्ता, नंतर मग शिमला मिरची आणि गोबीचे काप आणि टोमॅटो घालून मी याला काय करत आहे, परतून घेत आहे. त्याला 1 ते 2 मिनिट सॉटे करून घ्यायचं. 2-3 मिनिटमध्ये याचा कच्चेपणा काय होतो पूर्णपणे निघून जातो. खूप लालसर होईपर्यंत याला तळायचं नाही आहे. सो नंतर इथे घेतलेलं आहे मी एका फुलपात्रामध्ये कॉर्नफ्लोअर आणि त्याची प्युरी घेतलेली आहे. नंतर मग आहे इथे 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस घेतलेला आहे. त्याच्या बाजूला आहे सोया सॉस आहे. सोया सॉस टाकायचा आहे यामध्ये. 2:1च्या प्रपोर्शनमध्ये हे बनवायचं आहे. 2 चम्मच टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि 1 चम्मच सोया सॉस घेतलेला आहे. हे पूर्ण परतून झालेलं आहे इथे आणि यामध्ये मी ॲड करत आहे 1 चम्मच सोया सॉस. नंतर मी करणार आहे ॲड जे आपण टोमॅटो सॉस घेतला आहे तो करणार आहोत. नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं कॉर्नफ्लोअर मध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून मी काय केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. अर्धा चम्मच कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. ते नंतर त्या प्युरीमध्ये वरच्या फोडणीमध्ये ॲड करायचं आणि 1 ते 2 मिनटं तुम्ही बघू शकता की ही जी सॉसची थिकनेस आहे ती पूर्ण काय होऊन थोडीशी जडसर बनेल आणि मग काय होईल ही थिक होत जाईल. असे जसं जसं थिक होईल तसं तसं तुम्ही ॲडजस्टमेंटनुसार पाणी ॲड करून त्याला 2 ते 3 मिनिट काय करणार आहेत, शिजवून घेणार आहेत. पूर्ण सॉसचा कच्चेपणा निघून जायला हवा. त्यानंतर मी ॲड केलं आहे तिखट. जसं की तुम्हाला जेवढं लागेल त्यानुसार स्पाईस तुम्ही ॲड करू शकता. थोडीशी साखर ॲड करायची. नंतर परत याला व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिट चालवून घ्यायचं. इथे पूर्णपणे मिक्स झाले आणि असा थिकनेस आलेला आहे. या स्टेजला आपण काय करणार आहोत, नूडल्स ॲड करणार आहोत. इथे बघा गव्हाच्या पिठापासून बनवलेले नूडल्स आहेत आणि हे खूपच हेल्दी आहेत. जे चाऊमिन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते मी मैद्यापासून बनलेले असतात. मैदा खाणं शरीरासाठी चांगलं नसतं. सो मी इथं मुलांसाठी स्पेशली ही रेसिपी बनवलेली आहे. तसंच मोठेही याला ट्राय करून बघू शकता. हे खूपच सुंदर बनल्या जातात. अशा पद्धतीने इथे 2-3 मिनिट याला व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे आणि इथे नूडल्स तयार झालेले आहेत. थोडंसं चायनीज स्टाईलने टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे, परंतु ॲक्च्युअली तसं जमत नव्हतं. जसं जमेल आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीने मी इथे टाकत आहे. तो पूर्णपणे इथे फेल झालेला आहे माझा टाकण्याचा चान्स. सो इथं अशा पद्धतीने मी पूर्ण काढून घेतलेले आहेत नूडल्स. त्यावरती मी गार्निशिंगसाठी काय करणार आहे, थोडी किसलेली गोबी, शिमला मिरची टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे हेल्दी तसं टेस्टी आहे. तर लहान मुलाला पावसाळ्यामध्ये गरमागरम खायला देण्यासाठी हे खूपच छान एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. सो टेक केअर अँड बाय.